नमस्कार, फॅमिली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर पहिल्यांदा तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज रक्षाबंधनासाठी माझी नणंद आली होती आणि हे बघा आल्यानंतर खूप काही गडबड झाली. दिवसभर बाहेर होते, डॉक्टरकडे गेले आणि मग तिथून मग त्या संध्याकाळी घरी आल्या होत्या. तर ब्लॉग सुरुवातीपासून करायचं राहून गेलं, तर मधूनच मग मी आता राखी बांधायला घेतल्यानंतर शूटिंगला सुरुवात केली. तर आता मी बघा आत्या म्हणजे मुलांची आत्या माझ्या नणंदबाई राखी बांधत आहेत आणि राखी बांधून झाल्यानंतर ती बघा तिची छोटी मुलगी कशी फोटो काढायलासाठी पुढं करते. खूप छान आहे मुलगी ती. क्रिशा नाव आहे तिचं. राखी माझी मुलंही थांबली होती राखी बांधण्यासाठी. आत्या आल्यानंतरच आम्ही राखी बांधणार असं म्हणून ती थांबली होती. खरं तर आम्ही दिवसभर दोघे पण घरात नव्हतो आणि संध्याकाळ आल्यानंतर बघा आता मुलंही खूप खुश झालेत आत्या आली म्हणून. आत्याला गिफ्ट द्यायचं काय, तो पाहतोय काय आणले मम्मीने गिफ्ट. हे बघा मग आता मला काय गिफ्ट पाहिजे म्हणून तो गेला होता आजीकडे द्यायला की मी काय देऊ दीदीला गिफ्ट. तर माझी बहीण कालपासूनच मागे लागलेली माझ्या की मम्मी मला दुसरं काही गिफ्ट नको, मला माझ्या मैत्रिणीच्या घरी ससा आहे तो ससा मला आणून द्या. तर म्हटलं बाळा नाही आपल्याला जमणार ते, कारण आपण गावी जात असतो तर त्याला कुठे ठेवणार ना आपण. मग त्याच्यावरती गप्पा बसली. मग तिला आता काल एक नवीन बुक आणली होती, तीच मग तिच्या ओमच्या हातात दिलेली त्याला गिफ्ट देण्यासाठी. तर अशा पद्धतीने बघा आमचं रक्षाबंधन झालेलं आहे. बघा आता तिचे पप्पा काल आणलेली बुक तिच्या हातामध्ये देतात. तर मित्रांनो, व्हिडिओ बघायला तयार करण्यासाठी खूप कष्ट लागतात आणि तर खरंच मनापासून सांगते की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.